हे बघा, सगळ्यात पहिले आता इसाक खानला नगराध्यक्ष होऊन जवळपास 28-29 वर्ष होऊन राहिलेले आहे. हे हास्यास्पद आहे. आणि 28 वर्षानंतर शुद्ध आली असेल त्यांना, किंवा 28 वर्षानंतर ते पद विकल्याचं चमत्कार ते घडला हे त्यांना आता आठवत असं, तर मला असं वाटते शिवसेनेचे नगरसेवक माझ्यासोबत विठ्ठल येवले आणि ते पण होतेच. मग त्यांनी इसाक खानला मतदान त्यावेळेस केलेलं आहे. जर ते पद विकलं गेलं होतं तर त्यांनी त्यावेळेस हा आरोप का नाही केला? त्यावेळेस इसाक खानला का मतदान केलं? अशा प्रकारचे वाह्यात बेजबाबदारपणाचे आरोप करून सतत प्रसिद्धी मिळवणे, स्वस्त प्रसिद्धी मिळवणे हा त्याच्या मागचा हेतू आहे. याच्या पलीकडे काही नाही आहे. आणि देवाणघेवाण करण्यात ते एक्सपर्ट आहेत, हे सगळ्या बुलढाण्याला माहीत आहे. मतदार बोगस आहे जिल्ह्यात, त्यांनी निवडणूक आयुक्तांशी बोललेले आहे, काय म्हणाल? त्याला उशिरा सुचलेलं शहाणपण आहे. या बाबतीमध्ये दुबार नावं झालेले असल्याबाबतचा सगळ्यात मोठा पहिला आरोप माननीय पालकमंत्र्यांसमोर जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही लेखी स्वरूपामध्ये पत्र देऊन केलेलं आहे की अनेक ठिकाणी दुबार नावं झालेले आहेत. मृतकांची नावं वगळल्या गेलेली नाही आहेत. आणि गेल्या निवडणुकांमध्ये फार मोठ्या प्रमाणावर दुबार नावं असलेल्या ठिकाणी मतदान झालेलं आहे आणि मृतकांच्याही जागेवर मतदान झालेलं आहे. आणि त्यामुळे ते वगळण्यात यावं ही आमचीसुद्धा मागणी सगळ्यात पहिले आम्ही मागणी केलेली आहे. नाही, तुम्ही म्हणताय की उशिरा सुचलेले शहाणपण, त्यांनी या उमेदवार म्हणजे जे मतदार आहे बोगस त्याचा फायदा त्यांना झाला आहे का असं वाटतं का तुम्हाला? आता या बाबतीमध्ये मला वाटते त्यांच्या विरोधात ज्या उमेदवारांनी उच्च न्यायालयामध्ये दाद मागितलेली आहे हायकोर्टात, त्यावरती न्यायप्रविष्ट प्रकरण असल्यामुळे मी त्या बाबतीमध्ये बोलणार नाही. उच्च न्यायालय त्या बाबतीमध्ये योग्य तो निर्णय काय असेल तो देईल. तर बघा, युती महायुतीच्या बाबतीमध्ये कोण तोडणार कोण जोडणार याच्यावर भाष्य करणे, भाषणांमधून बोलणे, टीका टिप्पणी करणे व महायुतीमध्ये वितुष्टपणा आणणे या गोष्टी बिनडोकासारख्या आहेत. खरं जर आपण पाहिलं तर 2016-17ला सुद्धा ज्या जिल्हा परिषद नगरपालिकांच्या निवडणुका बुलढाणा जिल्ह्यामध्ये झाल्यात, त्या निवडणुकांच्या वेळेस आमदार चैनसुख संचेती मलकापूरचे आमदार, खामगावचे आकाशभाऊ होते, त्याच्यानंतर संजय कुटेसाहेब तिकडचे होते, नंतर या जिल्ह्याचे मंत्री, केंद्रीय मंत्री आपले कृषी मंत्री भाऊसाहेब पुणकर पालकमंत्री होते जिल्ह्याचे. तर त्यावेळेस त्यांनी युती तोडली होती. आणि इथे युती त्यावेळेस त्यांच्या वेळेसही युती नव्हती. त्यावेळेसही नगरपालिका आणि जिल्हा परिषदा स्वतंत्र लढल्या गेल्या होत्या. मग तेही लोक उपरे होते का? यांनाही तुम्ही उपरे म्हणणार का? अशा पद्धतीने भाष्य करून विनाकारण स्वतःचा अशिक्षितपणा दाखवणे आणि महायुतीमध्ये वितुष्ट निर्माण करण्याचा, वाढवण्याचा प्रयत्न करणे हे पूर्णपणे बिनडोकपणाचं लक्षण आहे. निश्चितपणे बुलढाणा नगरपालिकेवरती महायुतीमध्ये भारतीय जनता पक्षाला नगराध्यक्षाचं पद मिळालं पाहिजे, भारतीय जनता पक्षाला नगराध्यक्ष सुटला पाहिजे ही आमची आग्रही मागणी आहे. आणि गेल्या 25 वर्षापासून जर आपण पाहिलं 2000 सालापासून, तर या ठिकाणी शिवसेनेचाही नगराध्यक्ष नाही, शिंदे गटाचा तर प्रश्नच नाही आणि भाजपचाही नगराध्यक्ष नाही. त्यामुळे माझा नगराध्यक्ष होता तोच मला पुढे द्यावा असा आग्रह करण्याचं कोणाचं काही कारण नाही. दोघांनाही इथे ओपन चान्स आहे. आणि गेल्या नगरपालिका निवडणुकीमध्ये या ठिकाणी शिवसेना एक संघ असताना लढली. आज शिवसेनेचे 2 गट झाले. राष्ट्रवादी त्यावेळेस एक संघ असताना लढली, तेव्हा राष्ट्रवादीचेही 2 गट झाले. भारतीय जनता पक्षच हा एक संघ आहे, बाकी सगळ्यांची शक्ल पडली आहे. त्यामुळे इथे नगराध्यक्ष आमचाच हा एकेकोरपणा कुठेही अशा प्रकारे युतीमध्ये, महायुतीमध्ये चालत नसतो. सामंजस्याने वस्तुस्थितीला धरून या ठिकाणी सबका साथ सबका विकास या भूमिकेतून न्याय केला जात असतो, मागण्या केल्या जात असतात. आणि शेवटी प्रयत्न आमचा महायुतीचा आहे की महायुतीमध्ये भारतीय जनता पक्षाला नगराध्यक्षपद मिळालं पाहिजे. आणि नाही मिळालं तर मग आमचा निर्णय घेण्यासाठी आम्ही मोकळे आहोत. या बुलढाणा जिल्ह्यामध्ये मी आत्ताच आपल्याला सांगितलं की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी
जिल्हाध्यक्षांना, तालुका अध्यक्षांना, शहर अध्यक्षांना स्थानिक पातळीवरती ज्या ज्या ठिकाणी युती शक्य असेल त्या त्या ठिकाणी युती करा अथवा ना करा, या बाबतीमध्ये सकारात्मक चर्चा करून निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिक पातळ्यांवर दिलेले आहे व त्या पद्धतीने आम्ही आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांना सूचित केलेलं आहे व आमचे पदाधिकारी त्या पद्धतीने संबंधितांशी चर्चा करून या बाबतीमध्ये अंतिम निर्णय हा जिल्ह्याच्या सर्व आम्ही जे भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत, वरिष्ठ नेते आहेत, ते दोन्ही आम्ही जिल्हाध्यक्ष आहोत, सर्व तालुकाध्यक्ष आहोत, हे सर्व मिळून या बाबतीमध्ये आम्ही निर्णय घेणार. आमदार संजय गायकवाडनी एक फॉर्म्युला तयार केला युतीबाबत. त्यांचं म्हणणं आहे की ज्या ठिकाणी आमदार ज्या पक्षाचा त्या ठिकाणी नगराध्यक्षचा उमेदवार त्याचा राहील, असं त्यांनी फॉर्म्युला दिला आहे. आमदार गायकवाड यांनी काय फॉर्म्युला दिला काय नाही ते त्याचे फॉर्म्युले चायनीज आयटम ते त्यांना त्याची माहीत. आम्हाला काही असा पक्षानं अजून कुठल्या प्रकारचा फॉर्म्युला दिलेला नाही. हे बघा, आत्ताच इसाक खानचा मुद्दा यांनी काढला की इसाक खानला विकलं. मला सांगा, विधानसभेची निवडणूक झाल्या माझ्यावरती आरोप केला गेला की मी 5 कोटी रुपये घेतले, 1.5 कोटीची डिफेंडर त्यातली आणली, 1 कोटी दत्ता पाटलानं घेतले, 1 कोटी दीपक वारेनं घेतले, 1 कोटी चंद्रकांत बर्देनं घेतले, 1 कोटी प्रभाकर वारेनं घेतले आणि या लोकांची मी पक्षाकडे तक्रार केली, यांना पक्षातून काढा असं आपण सगळ्या लोकांनी बातम्या दिल्या. आणि एवढंच काय, निवडणूक झाल्या विधानसभेची मित्रपक्षांनी माझं काम केलं नाही, मी स्वतःच्या बळावर निवडून आलो अशा वल्गनाही त्यांनी केल्या. आणि एवढंच नाही तर मतदारांवर चिडून जाऊन, लाख मतांना आपण निवडून येणार होतो, लोकांना हजारांनी निवडून दिलं नाही, तेव्हा मतदारांवर चिडून जाऊन मतदारांपेक्षा वेश्या बरा अशा प्रकारे मतदारांचा अपमान करणारा दुसरा कोणीही लोकप्रतिनिधी बुलढाण्याशिवाय असू शकत नाही, हेही स्टेटमेंट आपण ऐकले. मग त्यामुळे माझ्यावरती त्यानं काय आरोप करावे आणि काय करू नये याची काही मर्यादाच नाही, सीमारेषाच नाही, काही बोलू शकतात. ज्या मतदारांनी आमदार दुसऱ्यांदा बनवलं त्यांनाही तुम्ही मतदारांपेक्षा वेश्या बऱ्या असं म्हणता, तर त्यांनी मला पद विकलं म्हणणं म्हणजे फार छोटी गोष्ट आहे. माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण आणि राज्याचे शीर्षस्थ नेते, गतिमान सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि महसूल मंत्री माजी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये अमरावती येथे झालेल्या मुख्य पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत जिल्हाध्यक्षांना व स्थानिक जे काही तालुका अध्यक्ष, शहर अध्यक्ष यांना पक्षाने सारासार विचार करून युतीबाबत निर्णय घेण्याचे अधिकार आम्हाला दिलेले आहे व त्या पद्धतीने आम्ही ते निर्णय घेणार आहोत. एक नामकरण केलं आहे आपलं, उपऱ्या म्हणून संबोधत आहे आपल्याला. हे बघा, उपऱ्या म्हणण्याचा त्यांना कुठल्याही प्रकारचा नैतिक अधिकार नाही. मी तरी शिवसेनेतून भाजपमध्ये आलो, माझं पूर्ण आयुष्य शिवसेना भाजप युतीमध्ये जवळपास 35-40 वर्ष गेले व शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्याच सगळ्या निवडणुका मी आतापर्यंत लढलो. परंतु त्यांना सगळ्यात पहिले माझ्या विरुद्ध 1999ला गद्दारी केली म्हणून त्याला शिवसेनेतून पहिली हकालपट्टी झाली. नंतर भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्ष रेखाताई खेडेकर असताना भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस पद मिळवलं. त्यानंतर नगराध्यक्ष किंवा नगरसेवक आपल्या हातात लागत नाही म्हणून छावा काढण्यात आली. छावामध्येही ते अपेक्षित अध्यक्षपद न मिळाल्यामुळे छावालाही गद्दारी करून नंतर राष्ट्रवादीत प्रवेश केला गेला. राष्ट्रवादीने नगराध्यक्षपद दिलं, पण त्याही राष्ट्रवादीशी गद्दारी करून नंतर 2009च्या निवडणुकीत ध्रुपदरावसोबत गेले. नंतर ध्रुपदरावलाही सोडून मनसेमध्ये प्रवेश केला. मनसेने विधानसभेची उमेदवारी दिली, त्याही मनसेशी गद्दारी करून शिवसेनेमध्ये प्रवेश केला. ज्या शिवसेनेने विधानसभेची उमेदवारी प्रतापरावने माझं तिकीट कापून दिली, त्याही प्रतापरावला नंतर 4 नंबरवर म्हणून ज्या शिवसेनेने आमदारकीचं स्वप्न पूर्ण केलं,
त्या बाळासाहेब ठाकरेंशी गद्दारी करून पुन्हा शिंदे गटामध्ये गेले. असा उपऱ्याचा प्रवास जर पाहिला तर त्यांनी खऱ्या अर्थानं त्यांना ढोपऱ्या म्हटलं पाहिजे. म्हणजे पक्ष बदलून बसून ढोपरं सोडल्या गेलेले आहेत. आणि सर्व चारी धाम चारी तीर्थ ज्यांनी पूर्ण केले त्यांना मला उपऱ्या म्हणण्याचा काहीच नैतिक अधिकार नाही. दुसऱ्याकडे एक बोट दाखवताना 4 बोटं आपल्याकडे असतात हे त्यांनी जीवनामध्ये लक्षात ठेवलं पाहिजे. का उमेदवाराचा नगराध्यक्ष हे पहा, सध्या बिनडोकासारखं भाषणांमधून सुरू आहे, युती करा युती करा युती करा युती करा. अशी भाषणांमधून कधी युती होत नसते. युती सर्व महायुतीचे नेते महायुतीचे पदाधिकारी ठरवून आपापल्या मागण्या मांडल्या जात असतात. रास्त मागण्या असल्या त्या मान्य होतात, नसल्यात युती होत नाही. महायुती व्हावी या मताचा मी सुद्धा आहे, झाली पाहिजे या मताचा मी सुद्धा आहे. परंतु या ठिकाणी जिल्ह्यामध्ये केंद्रीय मंत्री शिंदे गटाचे प्रतापराव आहेत, खासदार शिंदे गटाचे प्रतापराव आहे, इथे आमदार शिंदे गटाचे आहेत. तर बुलढाणा नगरपालिकेचं नगराध्यक्षपद हे भारतीय जनता पक्षाला सुटलं पाहिजे ही आमची महायुतीमध्ये आग्रहाची मागणी आहे. आणि ही आग्रहाची मागणी असल्यामुळे महायुती करायला आम्ही निश्चितपणे तयार आहोत. पण या मागणीचा जर विचार होत असेल तर आम्ही त्यासाठी आग्रह या ठिकाणी पकडणार. जास्त उपस्थित झाला हो, ते आता काय परिस्थिती राहील? खानबाननं किती घाई केली आणि किती घाण केली? अहो, खान आणि बांधणं ती घाण केली ती सगळं शहर अजूनही साफ करता करता शहराच्या नाकीनऊ आलेलं आहे. आणि त्यामुळे या निवडणुकीत सगळ्या घाण साफ जनता करणार आहे याच्याबद्दल काही माझं दुमत नाही. आणि जनतेला भयमुक्त आणि भ्रष्टाचारमुक्त नगरपालिका पाहिजे असा बुलढाण्यातील मतदाराचा हा मानस आहे. आणि मी 1.5 कोटीची डिफेंडर आणल्याचं जे बोललं गेलं, ती डिफेंडर तर अजून मला माहिती नाही मी कुठं आणली आणि कुठं ठेवली. पण आज बुलढाण्यात एक डिफेंडर आलेली आहे एका कॉन्ट्रॅक्टरच्या नावावर, आज दाखल झाली आहे. ती डिफेंडर कोणाची आहे आणि कोणत्या कॉन्ट्रॅक्टच्या बाबतीमध्ये ते कमिशन कोणाला मिळालं आहे याचा शोध पत्रकारांनी घ्यावा. मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी काय? नाही, मुख्यमंत्र्यांचा पाचचा विषय नाही हा. मुख्यमंत्र्यांच्या महाराष्ट्राचे कामं पडले हे तर इथलाच आपला PIB करू शकतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.